एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एमपीएससी एमईएस एक्झाम 2025 त्यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग साठी काय सिलेबस आहे प्रिलिम्सचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब सुद्धा करायचा आहे। त्याआधी बघा अकॅडमीमध्ये जी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यासोबतच ऑल डाय रिक्रुटमेंट बॅच बीएमसी डब्ल्यूआरडी एमजीपी महाट्रान्सपोर्ट ह्या सर्व आपले जे एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत। जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत। त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। तुम्हाला बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 यावर तुम्ही कॉल करू शकता। बॅचची फीस फक्त 2000 रुपये आहे, प्लस 1 इयर व्हॅलिडिटी आहे। एका वर्षापर्यंत तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता। त्यासोबतच बघा यही आपला प्रिलिम्सचा सिलेबस असणार आहे। यामध्ये राज्यसेवाची प्रिलिम आहे ती आपली वनसेवा, राज्यसेवा आणि आपली यासोबतच आपली जी अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे सगळ्यांसाठी सेम असणार आहे। त्यासोबतच बघा पेपर वन आपला 200 मार्काचे असणार आहे। 2 आवर्स ड्युरेशन, देन 200 मार्कासाठी 2 आवर्सच्या ड्युरेशन पेपर मार्कला डिग्री कंप्लीट पाहिजे, तुमची ज्याची डिग्री झालेली आहे ते लोक हे फॉर्म भरू शकतात। देन मराठी आणि इंग्लिश मीडियम असणार आहे। आपले ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहेत। त्यासोबतच जी पेपर टू क्वालिफाईंग आहे आपला, ठीक आहे। पेपर 1 कंपल्सरी, त्यानंतर टॉपिक नंबर 1 to 5 डिग्री लेवलचे असणार आहे। आपले जे टॉपिक नंबर 1 to 5 आहे ते डिग्री लेवलचे असणार आहेत। त्यासोबत टॉपिक नंबर 6 आहे क्लास 10चे, टॉपिक नंबर 7 हा 10th आणि 12th लेवलचे असणार आहे। त्यासोबत बघा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणधर्म लागू राहील। मेन डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांना सोडून बाकी सगळं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। प्रत्येक चुक्याच्या उत्तरेकरिता 25% किंवा 1/4 एवढा निगेटिव्ह मार्किंग असलेला पेपर मध्ये असणार आहे, ठीक आहे। त्यासोबतच बघा आपला सिलेबस बघणार आहोत आपण। आपला सिलेबस आहे 200 मार्कचा। पेपर 1 मध्ये करंट इव्हेंट, स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, देन हिस्ट्री अँड इंडियन नॅशनल मूवमेंट विथ सम वेटेजेस ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया आणि महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्डचे जिओग्राफी असणार आहे यामध्ये। देन इंडिया आणि महाराष्ट्राच्या पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम हे सगळं असणार आहे। त्यासोबत इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी यामध्ये जनरल इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, ठीक आहे। बायोडायव्हर्सिटी, क्लायमॅटिक चेंजेस, देन जनरल सायन्स एवढे टॉपिक आपल्याला पेपर 1 मध्ये असणार आहेत, ठीक आहे। नेक्स्ट आहे आपला पेपर 2। पेपर 2 सुद्धा आपला 200 मार्काचा आहे। यामध्ये आपल्याला कॉम्प्रिहेन्शन असणार आहे, देन इंटरपर्सनल स्किल including communication skill and logical reasoning and analytical ability, then decision making and problem solving यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग। नो निगेटिव्ह मार्क्स, ठीक आहे। देन जनरल मेंटल एबिलिटी, नेक्स्ट है बेसिक न्यूमरोलॉजी, नंबर एंड देयर रिलेशन, मॅग्निट्यूड एंड ऑर्डर और मॅग्निट्यूड, मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे कॉम्प्रिहेन्शन स्किल असणार आहे 10th आणि 12th लेवलचा। क्वेश्चन रिलेटेड टू मराठी एंड इंग्लिश कॉम्प्रिहेन्सिव स्किल 10th and 10 level
at last items in the syllabus of the paper 2. ठीक आहे. Then question 2 the question will be multiple choice question असणारे objective type आपले question आहे. ठीक आहे. This is a mandatory of candidate appear in the both papers of Maharashtra Civil Services. ठीक आहे. Then पेपर 1 आपला जीएसजी असणार आहे. पेपर 2 मध्ये आपला सीसाइड आहे. असा आपला पेपर 1 आहे. पेपर 2 असणार आहे प्रिलिम्सच्या जे टॉपिक दिलेले आहेत तेच तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये ऑल टायर रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. त्यामध्ये बीएमसी, डब्ल्यूआरडी, महाट्रान्सको, एनएमसी, एमजीपी या सगळे एक्झामची आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यासाठी बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव होणार आहे, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर, तर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा असणार आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत. बॅचची फीस फक्त 2000 रुपीज आहे. त्यासोबत 1 इयर व्हॅलिडिटी आहे. तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच जॉईन केल्यावर तुम्ही 1 इयर एका वर्षापर्यंत 12 महिने बॅचेस बघू शकता. तुम्हाला जेव्हा पण बघायचे आहेत कारण की आपले हे लाईव्ह अँड रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपले बॅचेस असणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला बॅच जॉईन करायसाठी अकॅडमीचा नंबर आहे 8329588625. यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचे आहे, चॅनल सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे. थँक्यू.